नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायलोजिझम पार्ट 2 पाहणार आहोत। या अगोदर आपण सायलोजिझम पार्ट 1 पाहिला, त्यामध्ये सायलोजिझमचं सर्व बेसिक कन्सेप्ट आपण हाताळल्या। सर्वात शेवटी पार्ट 1 च्या सर्वात शेवटी आपण पाहिलं होतं की कन्क्लुजनचे दोन प्रकार पडतात, निष्कर्षाचे दोन प्रकार। त्यामध्ये एक पडला होता डायरेक्ट कन्क्लुजन आणि दुसरे आहे इनडायरेक्ट कन्क्लुजन, म्हणजे प्रत्यक्ष निष्कर्ष आणि अप्रत्यक्ष निष्कर्ष। बरोबर आहे। मागच्या भागात जे पाहिलं होतं त्यामध्ये आपण कन्क्लुजनचे प्रकार पाहिले होते, टाइप ऑफ कन्क्लुजन, एक डायरेक्ट कन्क्लुजन आणि इनडायरेक्ट कन्क्लुजन, प्रत्यक्ष निष्कर्ष आणि अप्रत्यक्ष निष्कर्ष। प्रत्यक्ष निष्कर्षामध्ये एकच स्टेटमेंट असते आणि एका स्टेटमेंटहून निघलेले जे कन्क्लुजन असते ते डायरेक्ट कन्क्लुजन असते, आणि अप्रत्यक्ष निष्कर्षामध्ये एक, दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट असतात आणि त्यापासून आपल्याला कन्क्लुजन काढावे लागतात। अप्रत्यक्ष निष्कर्षामध्ये एक, दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यावर आपण कन्क्लुजन काढले जाते, ते अप्रत्यक्ष निष्कर्ष, त्यामुळे आपण इनडायरेक्ट कन्क्लुजन। आज तोही भाग आपण पाहणार आहोत आणि सुरुवातीला आपण पाहणार आहोत डायरेक्ट कन्क्लुजन म्हणजेच प्रत्यक्ष निष्कर्ष। प्रत्यक्ष निष्कर्षामध्ये फक्त एकच स्टेटमेंट असते आणि त्यापासून सर्व निष्कर्ष निघत असतात। आता पहा, याच्या आणखीन एक अगोदर एक कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर मांडणं आवश्यक आहे। तुम्हाला एकदा रिवाइज करतो मी की आपण जे स्टेटमेंट पाहिले होते, जे विधान पाहिले होते, ते विधान चार प्रकारचे होते। एक ए टाइप, ई टाइप, आय टाइप, ओ टाइप। ए ऑल पासून सुरू होणार, ई नन पासून सुरू होणार, आय सम पासून सुरू होणार आणि ओ सम नॉट पासून सुरू होणार। यामध्ये सब्जेक्ट प्रेडिकेटची व्हॅल्यू काय असते? ऑल मध्ये असते 100-50, बरोबर। याला विश्वव्यापी सकारात्मक विधान म्हणतो आपण मराठीत। नन मध्ये 100-100, सम मध्ये सब्जेक्टची व्हॅल्यू 50, प्रेडिकेटची व्हॅल्यू 50 आणि सम नॉट मध्ये सब्जेक्टची व्हॅल्यू 50 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100। मागच्या भागात सुद्धा आपण हे पाहिलं होतं। आज परत एकदा रिवाइज करतो आपण। ए टाइप, ई टाइप, ओ टाइप आणि आय टाइप आणि ओ टाइप। यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याच्या व्हॅल्यू किती असतात हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं असते आणि यावर सर्व युनिटचा क्रायटेरिया चालतो। आता जो आपण प्रश्न हाताळणार आहोत तो काय पहा, हे आपण डायरेक्ट स्टेटमेंट विषयी पाहणार आहोत, डायरेक्ट कन्क्लुजन विषयी पाहणार आहोत। डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये एकच स्टेटमेंट दिलेले असते आणि त्याच्यावरून कन्क्लुजन काढले जातात। डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये फक्त एका स्टेटमेंटची गरज असते, पण इनडायरेक्ट कन्क्लुजनमध्ये किंवा अप्रत्यक्ष निष्कर्षामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त विधानाची गरज भासते किंवा त्यामध्ये ती विधानं असतात। पहा काय म्हणते, नन ए आर बी, काय कोणताही ए हा बी नाही। मी मराठीतही इंग्लिशमध्येही लिहिलं आणि मराठीत सुद्धा लिहिलं, दोन्हीमध्ये लक्षात येईल। आणि ए आणि बीला काही म्हणू शकतो, पण काही घोडे मांजरी नाहीत, काही घोडे मांजरी आहेत। एला घोडे, बीला मांजरी असे शब्द वापरून आपण असे अनेक प्रश्न त्यामध्ये तयार होऊ शकतात, असे अनेक विधाने तयार करता येतात। मी समजण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण ए आणि बी वापरतो, सब्जेक्ट ए आणि प्रेडिकेट बी। काय आहे पहा या ठिकाणी, नन ए आर बी, पहिल्यांदा जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट कोणते ते पण निगेटिव्ह, नकारात्मक विधाने, विश्वव्यापी नकारात्मक विधाने। जर प्रत्यक्ष निष्कर्षामध्ये म्हणजे डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये काय दिले, स्टेटमेंट जर निगेटिव्ह दिलं असेल तर निघणारं जे कन्क्लुजन आहे, निघणारा जो निष्कर्ष आहे तो सुद्धा निगेटिव्ह असतो, म्हणजे नकारात्मक असतो। जर स्टेटमेंट निगेटिव्ह आहे तर कन्क्लुजन कसं राहील, निगेटिव्ह। मग काय काय निघते तेव्हा पहा, या ठिकाणी काय दिलं, नन ए आर बी, सम ए आर बी। आता या ठिकाणी जर व्हॅल्यू ठेवू आपण, नन ए आर बी, ए ची व्हॅल्यू झाली 100 आणि बी ची व्हॅल्यू झाली 100, कारण आपण पाहिलं होतं की हे ई टाईपमध्ये येते आणि ई टाईपमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याची व्हॅल्यू 100 असते, बरोबर आहे। विश्वव्यापी नकारात्मक विधाने, त्यात कर्ता आणि विधेय या दोघांची किंमत जी असते ती किती असते, 100 असते। आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे आपल्याला, काय सांगितलं, कन्क्लुजन काय दिलं आणि स्टेटमेंट काय दिलं। स्टेटमेंटमध्ये काय म्हणते की
नन ए आर बी म्हणजे कोणताही ए हा बी नाही, विश्वव्यापी नकारात्मक विधाने, बरोबर आहे. नन म्हणजे नकारात्मक विधाने, कोणताही ए हा बी नाही. स्टेटमेंट दिल्यानंतर ते कोणत्या टाईपमध्ये ते पहिले ते आठवणं सर्वात महत्त्वाचं आहे. लगेच लक्षात येते आपल्याला की कोणताही ए हा बी नाही किंवा नन ए आर बी हे ई टाईपचं स्टेटमेंट आहे. ई टाईप नो किंवा ननपासून सुरू होणारं आणि त्यात कर्ता आणि विधेय याची किंमत म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याची किंमत 100 असते. सॉरी किती असते? 100. सब्जेक्ट बी 100 आणि प्रेडिकेटसुद्धा 100, कर्ताही 100 आणि विधेयसुद्धा 100. हे ई टाईपचं. मग ई टाईपचं स्टेटमेंट आहे. मग लक्षात येते आपल्याला मग या कर्त्याची किंमत 100 आणि विधेयची किंमत किती? 100. आता याच्यापासून जे कन्क्लुजन निघलं तर यामध्ये लक्षात घ्या, जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर येणारं कन्क्लुजन कसं असते? निगेटिव्ह. स्टेटमेंट जर निगेटिव्ह आहे तर कन्क्लुजन कसं असते? निगेटिव्हच. स्टेटमेंट जर निगेटिव्ह आहे तर कन्क्लुजन कसं आहे? निगेटिव्ह. आता या ठिकाणी पहा, पहिलं कन्क्लुजन दिलेलं आहे पॉझिटिव्ह, दुसरं कन्क्लुजन आहे निगेटिव्ह, तिसरं आहे निगेटिव्ह आणि चौथं आहे निगेटिव्ह. मग या ठिकाणी लगेच लक्षात येते आपल्याला की स्टेटमेंट जर निगेटिव्ह आहे तर कन्क्लुजन पॉझिटिव्ह असू शकत नाही, म्हणजे पहिलं कन्क्लुजन चूक आहे. बरोबर. आता या ठिकाणी पहा, सम ए आर नॉट बी. आता सम ए आर नॉट बी म्हणजे ए ची जी व्हॅल्यू आहे, सम ए आर नॉट बी, ए ची जी व्हॅल्यू आहे 50 आणि बी ची व्हॅल्यू आहे 100. बरोबर. हे जे कन्क्लुजन आहे हे कन्क्लुजन आय टाईपमध्ये बसते. आय टाईपमध्ये आपण पाहिलो, ओ टाईपमध्ये पाहिलं सम नॉटपासून सुरू होणारा सम नॉट, आणि सम नॉटमध्ये त्याची व्हॅल्यू असते 50 100. सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू किती असते? 50 100. मागच्या भागातही पहा, आताही सुरुवातीला मी सांगितलेले. मग या ठिकाणी सब्जेक्टची व्हॅल्यू 50 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. नंतर मग आता या ठिकाणी पहा, जर एची कमाई 100 आहे तर खर्च किती आहे? 50 करू शकतो. कमाई 100 आहे तर खर्च 50 करू शकतो. बीची कमाई 100 आहे तर खर्चही 100 आहे, म्हणजे 100 रुपये कमाई आहे तर खर्च 100 रुपये करू शकतो. म्हणजे हे कन्क्लुजन कसं आहे? हे कन्क्लुजन राईट आहे, सत्य आहे. बरोबर आहे. हा निष्कर्ष कसा आहे? सत्य आहे. जर ए 100 रुपये कमाई करू शकतो तर 50 रुपये खर्च करू शकतो. बीची कमाई 100 रुपये, खर्चही 100 रुपये, 100 रुपये कमाई असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे हे कन्क्लुजन सत्य आहे किंवा कन्क्लुजन नंबर 2 फॉलोज आपण असंही म्हणू शकतो. 3 मध्ये चला, सम बी आर नॉट ए. सम बी आर नॉट ए. इथे बीची व्हॅल्यू 50 आणि एची व्हॅल्यू 100. हे सुद्धा आय टाईप सम नॉट मधलंच आहे. सम नॉट आय टाईपमध्ये सब्जेक्टची व्हॅल्यू 50 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. त्यामध्ये सम बी आर नॉट ए. मग या ठिकाणी लक्षात येते की बीची जी कमाई आहे, बीचं जे इन्कम आहे ते 100 आहे आणि जे एक्सपेन्स आहे ते किती आहे? 50 आहे. मग 100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो. एची कमाई 100 आहे आणि खर्चही 100 आहे. मग 100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणजे कन्क्लुजन नंबर 3 हे सुद्धा फॉलो होते. म्हणजे हे सुद्धा कसं आहे? सत्य. निष्कर्ष नंबर 3 सुद्धा कसं आहे? सत्य. ठीक आहे. येथे लक्षात. आता समोरचं पहा, नन बी आर ए. कोणताही बी ए नाही. मग या ठिकाणी पहा, नन बी आर ए हे जे येते हे ई टाईपचं स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. याची सब्जेक्टची व्हॅल्यू 100, प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात घ्या, एची कमाई 100 आहे, खर्च 100 आहे, करू शकतो. बीची कमाई 100 आहे, बीचा खर्च 100 आहे. 100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणून कन्क्लुजन नंबर 4 हे सुद्धा कसं होते? फॉलो होते किंवा हे निष्कर्ष 4 सुद्धा कसा? सत्य निष्कर्ष आहे. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं की इथे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू येतात तो असतो त्यांची कमाई, ज्याला म्हणून आपण इन्कम, आणि कन्क्लुजनमध्ये ज्या व्हॅल्यू येतात, कन्क्लुजनमध्ये ज्या व्हॅल्यू दिला तर तो आहे त्याचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, त्याला म्हणून आपण खर्च. मग या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवावं लागते की 100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. 100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. एची कमाई 100 आहे, इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे? 100 आहे. म्हणजे तो 100 रुपये जर इन्कम असेल तर खर्च 100 रुपये करू शकतो. म्हणून कन्क्लुजन नंबर 4 निष्कर्ष नंबर 4 कसा आहे? सत्य आहे. आलं लक्षात. सेम मराठीत आहे, कोणताही ए हा बी नाही आणि हे नकारात्मक विधान आहे.
राईट. मग हे नकारात्मक विधान आहे, तर त्याच्यापासून निघणारा निष्कर्ष सकारात्मक असू कसा शकणार आहे? चूक आहे. बरोबर. जर विधान नकारात्मक असेल तर निष्कर्ष कसा राहील? नकारात्मकच येईल. जर विधान सकारात्मक असेल तर येणारा निष्कर्ष कसा राहील? सकारात्मक राहील. मग विधान नकारात्मक आहे म्हणून येणारा निष्कर्ष सकारात्मक असू शकत नाही, म्हणून पहिलं कन्क्लुजन कसं आहे? चूक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू टाकून देऊ. कोणताही ए हा बी नाही. 100 100. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दुसरं विधान बघा. कोणताही ए हे बी नाही, नकारात्मक विधान आहे. काही बी हे ए नाहीत, नकारात्मक विधान आहे. कोणताही बी हा ए नाही, नकारात्मक विधान आहे. बरोबर आहे. आणि इथं लक्षात घ्या, याची व्हॅल्यू काही ए हे बी नाहीत, म्हणजे याची व्हॅल्यू 50 100. आपल्याला समजते की हे जे समनॉटपासून सुरू होणारं ओ टाईपचं आहे, त्यानंतर याची व्हॅल्यू 50 100. याची व्हॅल्यू हे कोणताही बी हा ए नाही, ई टाईप 100 100. मग आपल्याला समजते की 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो, 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणून विधान निष्कर्ष नंबर 2 कसं आहे? सत्य. त्यानंतर 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो, 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणून दुसरं जे विधान 3 नंबरचं जे निष्कर्ष आहे तो सुद्धा कसं आहे? सत्य. आणि या ठिकाणी पहा, कोणताही बी ए हा बी हा ए नाही. कोणताही एकही याच्यापासून सुरू होणारं जे स्टेटमेंट आहे ते ई टाईपचं असते. ई मध्ये पाहिलं एकही, कोणताही, आणि त्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या किती असतात? 100 100 आपण लिहिले येतं. मग बीचं इन्कम 100 आहे आणि खर्चही 100 आहे, करू शकतो. एचं इन्कम 100 आहे आणि खर्चही 100 आहे, करू शकतो. म्हणून पर्याय नंबर 4 हा निष्कर्ष सुद्धा कसा आहे? सत्य. आता आपण समोरचं उदाहरण घेऊ. प्रत्यक्ष निष्कर्षाचं आणखीन एक उदाहरण पाहू. असे 3-4 उदाहरणं पाहिल्यानंतर प्रत्यक्ष निष्कर्ष काय असते आपल्या लक्षात येईल. आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष निष्कर्षासाठी एका स्टेटमेंटची गरज असेल, एका स्टेटमेंटवरूनच आपल्याला प्रत्यक्ष निष्कर्ष काढता येतो. पण अप्रत्यक्ष निष्कर्षासाठी 2 किंवा अधिक स्टेटमेंटची गरज असते. आता यामध्ये काय दिले याविषयी पाहू आपण. काय म्हणते पहा, शुद्ध मराठीत लिहिलं मी. तर सर्व सी हे डी आहेत. आता सर्व सी हे डी आहेत. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, हे जे विधान आहे कोणत्या टाईपमध्ये येते? तर कोणत्या टाईपमध्ये येते? ए ऑल सर्वपासून सुरू होणारे. मग सर्वपासून सुरू होणारे ए टाईपमध्ये कोणत्या टाईपचं येते? ते ए टाईप. बरोबर. आणि ए टाईपमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याची व्हॅल्यू असते 100 50. राईट. आता या ठिकाणी पहा, हे विधान जे आहे हे सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. मग सकारात्मक जर आहे त्याचं कन्क्लुजन सुद्धा कसे असले पाहिजे? सकारात्मक. पहिले विधान जर सकारात्मक दिलं असेल तर त्याच्यापासून निघणारे निष्कर्ष सुद्धा कसे असले पाहिजे? सकारात्मकच असले पाहिजे. मग पहिलं निष्कर्ष पहा सकारात्मक आहे. अहो. दुसरा निष्कर्ष पहा काही डी हे सी आहेत, सकारात्मक आहे. तिसरं पहा सर्व डी हे सी आहेत, सकारात्मक आहे. आणि चौथं पहा कोणताही सी हा डी नाही, हे नकारात्मक आहे. पहिले ते सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे हे पहिले चेक करायचं. त्यानंतर सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू चेक करायच्या. आता आपण पहिल्यांदा पाहिलं की विधान सकारात्मक आहे म्हणून निघणारा निष्कर्ष सुद्धा कसा असायला पाहिजे? सकारात्मक. पहिलं सकारात्मक निष्कर्ष आहे, दुसरा सकारात्मक आहे, तिसरा सकारात्मक आहे, आणि चौथा जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे? नकारात्मक दिलेला आहे. जर हा नकारात्मक आहे म्हणजे हे जे कन्क्लुजन हे चूकच आहे. हा निष्कर्ष कसा आहे? चूक आहे. का चूक आहे? कारण विधान जर सकारात्मक असेल तर येणारा निष्कर्ष सुद्धा कसा असतो? सकारात्मक. हा निष्कर्ष नकारात्मक दिलेला आहे, निगेटिव्ह दिलेला आहे, म्हणून हे कन्क्लुजन चूक आहे. राईट. आता त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यू चेक करणार आपण. आता व्हॅल्यू काय कशा चेक करणार? याची हे ए टाईपचं स्टेटमेंट आहे म्हणून सब्जेक्टची व्हॅल्यू 100 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 50. म्हणजे यांचा जे इन्कम आहे, सीचं इन्कम 100 आहे आणि डीचं इन्कम किती आहे? 50. समजते. आता या ठिकाणी पहा काही सी हे डी येतं. आता काही सी हे डी येतं, हे जे कन्क्लुजन आहे काही, तर हे कुठून? समपासून. आय टाईपचं स्टेटमेंट आहे, समपासून सुरू होणार. आणि सममध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू किती असतात? 50 50. आय टाईप येते लक्षात. आय टाईपमध्ये कोणती टाईप? आय टाईप. आणि आय टाईप काय असते? समपासून सुरू होते आणि समपासून सुरू होते त्याच्या सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू किती असतात? 50 50. म्हणजे ही झाली 50 आणि ही झाली 50. ठीक आहे. तर काही डी हे सी येतं, हे सुद्धा समपासून सुरू होते 50 50. आणि सर्व डी हे सी येतं. आता हे ए टाईपचं सर्वपासून सुरू होणार, याची व्हॅल्यू 100 आणि याची व्हॅल्यू 50. इथे व्हॅल्यू टाकण्याची गरज नाही, टाकू शकतो आपण. कोणताही सी हा डी नाही, याची व्हॅल्यू 100, याची व्हॅल्यू 100. कारण हे ई टाईपचं आहे, परंतु हे
नकारात्मक आहे, त्यामुळे हे कन्क्लुजन हा निष्कर्ष चुकच आहे. आता या ठिकाणी पहा, सीचं इन्कम 100 आहे आणि खर्च 50 आहे. करू शकतो. डीचं इन्कम 50 आहे आणि खर्च 50 आहे. 50 इन्कम असणारा व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो. 100 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो. म्हणून पहिलं कन्क्लुजन सत्य, बरोबर. दुसरं पहा, डीचं इन्कम 50 आहे आणि खर्च 50 आहे. करू शकतो. या ठिकाणी सीचं इन्कम 100 आहे आणि खर्च 50 आहे. इन्कम 100 असणारा व्यक्ती खर्च 100 करू शकतो, 50ही करू शकतो, बरोबर आहे. पण 50 रुपये खर्च इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकत नाही, 50 रुपये खर्च करू शकतो. मग इथे व्हॅल्यू फक्त तेवढ्या चेक करायचा. आता सीचं इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे, 50 करू शकतो. आता या ठिकाणी पहा, डीचे खर्च 100 आहे, डीचं इन्कम किती आहे, 50. इथे लक्ष द्या, डीचं इन्कम 50 आणि खर्च किती होऊन राहिला, हे इन्कम आणि हा काय आहे, एक्सपेन्सेस, म्हणजे याला काय म्हणतो आपण, खर्च. आता 50 रुपये इन्कम आहे आणि खर्च किती आहे, 100 रुपये. 50 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो का, नाही. म्हणजे हे जे तिसरं कन्क्लुजन आहे हे चूक आहे. इथे लक्षात तुमच्या हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणता निष्कर्ष बरोबर आहे, पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा चूक आहे. तिसरा का चूक आहे, कारण डीचं जे इन्कम आहे हे किती आहे, 50 आणि खर्च किती आहे, 100. 50 रुपये कमाई करणार 50 रुपये कमाई असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकत नाही. 50 रुपये जर याचं इन्कम असेल, 50 रुपये जर इन्कम असेल तर तो त्याचं एक्सपेन्सेस 100 रुपये असू शकत नाही, 50 रुपये असू शकतो. त्याचा खर्च 100 रुपये तो करू शकत नाही. म्हणजे 50 रुपये जर इन्कम असेल तर 100 रुपये कसा खर्च करणार, इथं तेच आहे. डीचं इन्कम 50 आहे आणि खर्च किती दिला, 100. म्हणून हे कन्क्लुजन कसं झालं, चूक. समजते. मग इथं किती निष्कर्ष बरोबर आले, फक्त 1 व 2, फक्त 1 व 2 हे दोनच निष्कर्ष काय आहेत, सत्य आहेत. बाकीचे नंबर 3 आणि नंबर 4 काय चूक आहे. इथे लक्षात. समोरचं एक उदाहरण आपण पाहत होतो, डायरेक्ट कन्क्लुजन, प्रत्यक्ष निष्कर्ष. त्यामधलं हे एक आणखी एक उदाहरण. इथे 2 स्टेटमेंट दिले आहेत आणि काही कन्क्लुजन दिलेले आहेत. काय म्हणते, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. सर्व विद्यार्थी हुशार आहेत. ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. हे जे विधान दिलेले आहे, कसं दिलेलं आहे, सकारात्मक, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आणि नन इंटेलिजंट्स आर इंजिनियर. कोणताही हुशार हा इंजिनियर नाही. कोणताही हुशार विद्यार्थी हा इंजिनियर नाही. नन इंटेलिजंट्स आर इंजिनियर, हे नकारात्मक. ठीक आहे. यामध्ये बघा, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट अँड नन इंटेलिजंट आर इंजिनियर. सर्व विद्यार्थी हे हुशार आहेत, कोणताही हुशार हा इंजिनियर नाही. मराठीत लक्षात येते. पहा काय काय हे कन्क्लुजन दिलेले तर. आता या ठिकाणी जर पाहिलं तर स्टुडंट आणि इंटेलिजंटमध्ये संबंध आहे आणि स्टुडंट आणि इंटेलिजंट स्टेटमेंट नंबर 1 म्हणजे हे स्टेटमेंट 1 पासून इथे इंटेलिजंट आणि स्टुडंट यामध्ये संबंध आहे. म्हणजे हे जे 2 कन्क्लुजन येतं हे स्टेटमेंट नंबर 1 पासून तयार झाले, बरोबर आहे. आता 1 पासून तयार झालं तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. मग स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर निघणारा जो निष्कर्ष आहे तो सुद्धा कसा राहील, पॉझिटिव्ह राहील. मग या ठिकाणी पहा, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट, पॉझिटिव्ह आहे. सम इंटेलिजंट आर स्टुडंट, पॉझिटिव्ह. स्टुडंट आणि इंटेलिजंट आणि स्टुडंट इंटेलिजंट, इंटेलिजंट स्टुडंट आणि स्टुडंट आणि इंटेलिजंटमधला जो संबंध आहे तो पहिल्या विधानातच आहे, बरोबर, पहिल्या स्टेटमेंटमध्येच. म्हणजे पहिला निष्कर्ष आणि दुसरा निष्कर्ष हे विधान 1 पासून तयार झालेलं आहे, स्टेटमेंट 1 पासून, स्टेटमेंट 1 पासून, विधान 1 पासून हे तयार झालेला निष्कर्ष आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा काय म्हणते, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट. आता पहिलं जे स्टेटमेंट आहे याच्या व्हॅल्यू ठेवू आपण. पहिल्या वेळेस चेक काय करतो आपण की ते विधान सकारात्मक आहे का नकारात्मक आहे. ठीक आहे. दुसऱ्या वेळेस कसा विचार करतो, सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू ठेवतो. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू ठेवू. इथे लक्ष द्या, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट म्हणजे ऑलपासून सुरू होणारं म्हणजे ए टाईपचं आहे. आणि ए टाईपमध्ये व्हॅल्यू कशा असतात, ए टाईपमध्ये 100, 50 आठवते. मग स्टुडंटची व्हॅल्यू इथे 100 आणि इंटेलिजंटची व्हॅल्यू किती आली, 50, बरोबर. मग आता या ठिकाणी पहा, स्टुडंट, आता हे सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट. आता हे समपासून सुरू होणार आहे आणि समपासून सुरू होणार म्हणजे आय टाईपचे आहे आणि आय टाईपमध्ये व्हॅल्यू कशा असतात, 50, 50. म्हणजे इथं 50, इथं 50. सम हे आय टाईपचं आहे, 50, 50.
आता एक लक्षात घ्या, निष्कर्ष सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह येतं, कन्क्लुजन कसे पहिलेही पॉझिटिव्ह आहे आणि दुसरेही पॉझिटिव्ह आणि या ठिकाणी लक्षात घ्या ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. आता इथे लक्ष द्या, स्टुडंटची कमाई किती आहे 100, इथं खर्च किती आहे 50 करू शकतो. इंटेलिजंटची कमाई किती आहे 50, खर्च किती आहे 50 करू शकतो. म्हणजे पहिलं कन्क्लुजन फॉलो, राईट. म्हणजे पहिलं कन्क्लुजन कसं आहे सत्य. नंबर 2 वर या, इंटेलिजंट याची कमाई किती आहे 50, खर्च किती आहे 50 करू शकतो. स्टुडंटची कमाई किती आहे 100, खर्च किती आहे 50 करू शकतो. म्हणजे दुसरा निष्कर्ष सुद्धा कसा आहे सत्य. या ठिकाणी लक्षात घ्या, कन्क्लुजनमध्ये हे जो असतो हा असतो खर्च, ह्या ज्या व्हॅल्यू कोणाच्या असतात खर्चाच्या, आणि स्टेटमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू असतात ह्या व्हॅल्यू असतात कमाई इन्कमच्या. बरोबर, येते लक्षात. आता समोर चला, या ठिकाणी काय इंजिनियर आणि इंटेलिजंट, हे इंजिनियर आणि इंटेलिजंट. आता हे जे निष्कर्ष नंबर 3, निष्कर्ष नंबर 4 इंटेलिजंट आणि इंजिनियर, यामध्ये हे जे तिन्ही निष्कर्ष येतं हे स्टेटमेंट 2 पासून तयार झाले. स्टेटमेंट नंबर 2 दिसते तुम्हाला. मग स्टेटमेंट नंबर 2 काय, तर नन इंटेलिजंट्स आर इंजिनियर, म्हणजे नकारात्मक विधान आहे. नन इंटेलिजंट आर इंजिनियर हे जे स्टेटमेंट आहे हे विश्वव्यापी नकारात्मक आहे, म्हणजे ई टाईपचं. ते कोणत्या टाईपचं आहे, ई टाईपचं. आणि ई टाईपमध्ये व्हॅल्यू कशी असते 100. सब्जेक्टची व्हॅल्यू 100 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. सब्जेक्टची व्हॅल्यू 100 आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू 100. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा काय शोधलं आपण, ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, तर ते नकारात्मक आहे. मग जर विधान जर नकारात्मक आहे तर त्याच्यापासून निघणारं जे कन्क्लुजन आहे, जो निष्कर्ष आहे तो सुद्धा कसा असेल नकारात्मकच असेल. मग आता इथे पाहू आपण नकारात्मक कोणता आहे. हेही नकारात्मक आहे, ननपासून सुरू होते. इथं नॉट आहे म्हणजे ननपासून म्हणजे नकारात्मकच आहे. इथेही नॉट आहे म्हणजे नकारात्मकच आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही ते निघणारं जे निष्कर्ष आहे तो सकारात्मक आहे का नकारात्मक हे तपासलं. तिन्ही निष्कर्ष जे निघले ते नकारात्मक आहे, ठीक आहे. आता काय चेक करणार आपण, त्याच्या व्हॅल्यू चेक करणार. स्टेटमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू असतात तो कमाई असते, उत्पन्न असते, आणि कन्क्लुजनमध्ये ज्या व्हॅल्यू असतात तो खर्च असतो. आता नन इंजिनियर आर इंटेलिजंट हे जे कन्क्लुजन आहे हे कोणत्या टाईपचं, ई टाईपचं, म्हणजे याची व्हॅल्यू 100 आली, याची व्हॅल्यू 100 आली. त्यानंतर सम नॉट आहे, सम नॉट म्हणजे ओ टाईपचं. ओ टाईपमध्ये कसं असते 50 100. ओ टाईपचे जे व्हॅल्यू असतात ते कसे असतात 50 आणि 100. सब्जेक्ट 50 आणि प्रेडिकेट 100. इथं लक्षात घ्या सम नॉट, इथं मी इंटेलिजंटची व्हॅल्यू 50, इंजिनियरची व्हॅल्यू 100, ठीक आहे. इथे लक्षात. आता या ठिकाणी पहा 3 नंबरचं कन्क्लुजन, इंजिनियरचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे, करू शकतो. इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे. इंटेलिजंट इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे, करू शकतो. कन्क्लुजन नंबर 4 फॉलो. बरोबर. 3चं राहिलं, सॉरी 3चं 4चं पाहता. आता इंजिनियरचं या ठिकाणी इंजिनियरचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे, करू शकतो. त्यानंतर इंटेलिजंट इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे, करू शकतो. त्या कन्क्लुजन नंबर 4 सुद्धा फॉलो. बरोबर आहे. त्यानंतर 5व्यामध्ये झाला इन्कम 100, खर्च 50, करू शकतो. इन्कम 100, खर्च 100, करू शकतो. कन्क्लुजन नंबर 4 सुद्धा फॉलो. म्हणजे कन्क्लुजन 5वं सुद्धा फॉलो, म्हणजे 5वा निष्कर्ष सुद्धा कसा सत्य. येते लक्षात. आता या ठिकाणी पहा, हे सर्वात शेवटचं जे 6वं जे कन्क्लुजन दिलं ते कसं आहे, काय दिले, नन स्टुडंट आर इंजिनियर. म्हणजे याच्यामधला जो संबंध आहे स्टुडंट आणि इंजिनियर मध्ये, स्टुडंट आणि इंजिनियर या ठिकाणी पहा, स्टुडंट आणि इंजिनियर या ठिकाणी काय संबंध, इथे दिला स्टुडंट, इथे दिला इंजिनियर. म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे हे कशापासून तयार होते, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 पासून, विधान 1 आणि विधान 2 पासून एकत्रीकरण करून तयार होते. म्हणजे हे सर्व जे कन्क्लुजन होते हे होते डायरेक्ट कन्क्लुजन, एका स्टेटमेंटपासून तयार होणारे. आणि हे शेवटचं जे होते हे इनडायरेक्ट कन्क्लुजन, दोन विधानापासून तयार होणार कन्क्लुजन, इनडायरेक्ट कन्क्लुजन. आता हे कसं तयार होते हेच आपल्याला शिकायचे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहा की इंटेलिजंट 2 स्टेटमेंटमध्ये एक वर्ड कॉमन आहे
आणि एका कॉमन वर्डची व्हॅल्यू किमान 100 असेल पाहिजे. मी याचे सर्व नियम अटी सर्व तुम्हाला सांगणार आहे, पण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त मी इथं याची सुरुवात याचा शेवट कसा होतो तो कसं सोडवावं कसं लागते विधान, दोन विधानावरून जो निष्कर्ष निघाला तो सत्य कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. याला इनडायरेक्ट कन्क्लुजन अप्रत्यक्ष निष्कर्षाचे म्हणतात. आणि अप्रत्यक्ष निष्कर्षाचेच उदाहरण जास्तीत जास्त पेपरमध्ये विचारले जातात. प्रत्यक्ष निष्कर्षाचे सुद्धा विचारले जातात, पण अप्रत्यक्ष निष्कर्षाचे उदाहरण कसे असतात ते आपल्याला चेक करायचे. इथे लक्षात घ्या, जेव्हा अप्रत्यक्ष निष्कर्ष काढायचा असतो तेव्हा स्टेटमेंट 1 दिलेले आणि स्टेटमेंट 2 दिलेले. दोन स्टेटमेंटमध्ये किमान एक वर्ड कॉमन असला पाहिजे. म्हणजे दोनमध्ये एक शब्द कसा असला पाहिजे, सामायिक असला पाहिजे. आणि जो शब्द सामायिक आहे त्याच्यापैकी किमान एकाची व्हॅल्यू 100 असणं आवश्यक आहे. मग आपल्याला समजते याची व्हॅल्यू 100 आहे इंटेलिजंटची, याची जरी 50 असली तरी याची व्हॅल्यू किती 100 आहे. मग इंटेलिजंट कटला. ठीक आहे. आता पहिलं जे विधान होतं ते पॉझिटिव्ह होतं आणि दुसरं जे होतं ते निगेटिव्ह होतं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हपासून तयार होणारा निष्कर्ष निगेटिव्ह असतो. कसा असतो, निगेटिव्ह. सर्व नियम अटी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, पण इथं थोडक्यात मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओचं एक सांगणार आहे किंवा अशा टाईपचे उदाहरणं कशी सॉल्व्ह करतो आपण. पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. तयार होणारा निष्कर्ष कसा आहे, निगेटिव्ह. बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इंटेलिजंट कटलं हे काय कॉमन वर्ड इंटेलिजंट आहे. कॉमन वर्डची व्हॅल्यू किमान एका कॉमन वर्डची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 100 असायला पाहिजे. इथे 100 आहे म्हणून कटलं. आता जे शिल्लक राहिलं, जे कन्क्लुजन तयार झालं ते कशात तयार झालं, स्टुडंट आणि इंजिनियरमध्ये. आणि ते कसं राहील, जर पहिलं विधान सकारात्मक आहे, दुसरं नकारात्मक आहे, तयार होणारा निष्कर्ष कसा राहील, नकारात्मक राहील. पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, तयार होणारा निष्कर्ष कन्क्लुजन कसं राहील, निगेटिव्ह राहील. मग आता हे स्टेटमेंट हा जे कन्क्लुजन निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, कन्क्लुजन कसं आहे, निगेटिव्ह. आता व्हॅल्यू पाहू आपण. या ठिकाणी स्टुडंटची व्हॅल्यू 100, इंजिनियरची व्हॅल्यू 100. आता याची इन्कम जर 100 असेल तर खर्च चेक करायचा प्रश्नच नाही. खर्च ते किती करतात, 100 करू शकतात आणि 50 करू शकतात. म्हणजे निष्कर्ष नंबर 6 कसा आहे, सत्य. कारण नन स्टुडंट आर इंजिनियर. तुम्हाला समजते ई टाईपचं कन्क्लुजन आहे. याची व्हॅल्यू 100 आहे आणि याची व्हॅल्यू 100 आहे. तर इथं स्टुडंटची व्हॅल्यू 100 आहे, 100 रुपये खर्च करू शकतो. इंजिनियरची व्हॅल्यू 100 आहे, इंजिनियर 100 रुपये खर्च करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे इंजिनियरचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे. स्टुडंटचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे. म्हणजे व्हॅल्यू बरोबर आहेत. म्हणजेच कन्क्लुजन निष्कर्ष जो 6 आहे तो कसा आहे, सत्य. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो निष्कर्ष कशात काढला, स्टुडंट आणि इंजिनियर. म्हणजे या दोन विधान एकत्र करून तयार केला. मग दोन विधान एकत्र कधी होतात, जर त्याच्यात एखादा कॉमन वर्ड असेल. आणि कॉमन वर्डची व्हॅल्यू किमान एका कॉमन वर्डची व्हॅल्यू 100 असणे आवश्यक आहे. दोघाची 100 असली चालेल, परंतु किमान एकाची 100 पाहिजे. दोघाची जर 100 50, किमान एकाची 100 पाहिजे. दोघाची 100 असेल तरी चालेल, पण दोघाची 50-50 असेल तर मात्र चालणार नाही. याचे सर्व नियम, ज्याला आपण इनडायरेक्ट कन्क्लुजन म्हणू, अप्रत्यक्ष निष्कर्ष म्हणू, तर अप्रत्यक्ष निष्कर्ष सर्व नियमी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यावरची उदाहरणं पाहणार आहोत. ही टाईप नंबर 2 होती. याच्यात सर्व डायरेक्ट कन्क्लुजन होतं, प्रत्यक्ष निष्कर्ष होता आणि प्रत्यक्ष निष्कर्षावरचे एक उदाहरण मी डोळ्यासमोर मांडले. पुढच्या टाईपमध्ये मी पार्ट 3 मध्ये चेन रूल काय असतो, अप्रत्यक्ष निष्कर्ष कसा असतो त्यावरचे उदाहरणं, आणि त्यानंतर त्याला छोटासा भाग आणखी एक आयदर ऑर कन्क्लुजन 1 किंवा 2 सत्य, निष्कर्ष 1 किंवा 2 सत्य, अशा टाईपवरचे सुद्धा उदाहरणं पाहणार आहोत. बऱ्याच वेळा त्या टाईपचे पेपरमध्ये प्रश्न विचारतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.